मित्रांनो, एक वस्तू आपण 1600 रुपयाला विकली, त्याच्यावर नफा झाला 6.2/3%. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची. एकदम सिंपल आहे मित्रांनो, सूत्र न वापरता आपण करणार. काय बघा, विक्री किंमत म्हणजे काय असते? सेलिंग प्राइस. किती मित्रांनो? 1600 रुपये. 1600 रुपये. आपल्याला शेकडा नफा, प्रॉफिट पर्सेंटेज किती दिले मित्रांनो? आपल्याला 6.2/3%. आता मित्रांनो बघा, हे असं पर्सेंटेज दिलं तर घाबरायचं नाही. एकदम आपण याला रेशो मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. रेशो मध्ये, अपूर्णांकामध्ये. काय बघा, साहित्रिक 18, 18 आणि 2 20, 20/3. किती? 20/3. आणि मित्रांनो, टक्के म्हणजे काय असतं? भागाकारात 100. हे भागाकारात 100. बरोबर. बघा, 20 एक 20, 20 100. बरोबर. आता रेशो काय आला बघा, 1/5-15. रेशो काय आला? 1/15 आला. आता मित्रांनो बघा, ही काय असते? खरेदी किंमत असते आपली. नेहमी लक्षात ठेवायचं, पर्सेंटेजचा रेशो केला आपण तर बेस मधली असते खरेदी किंमत, वरला असतो नफा किंवा तोटा. आपल्या इथं नफा आहे म्हणून हे नफा. बरोबर. आता मित्रांनो बघा, खरेदी किंमत काय असते, विक्री किंमत काय असते? खरेदी किंमतीत आपण नफा मिसळला की विक्री किंमत तयार होते. म्हणजे बघा बरं, विक्री किंमत किती झाली? 15 आणि 1 16. किती झाली? 16 झाली आपली विक्री किंमत. आपल्याला गणितात किती दिली मित्रांनो? विक्री किंमत 1600 रुपये. बरोबर. आणि आपली खरेदी किंमत किती? 15. 15ची व्हॅल्यू काढायची. सिंपल आहे. 16 एक 16, 16 एक 16, 2 शून्य 2 शून्य कटले. म्हणजे इथे 100 न गुणलाय आपण, इथं पण 100 न गुणा. 15 गुणिले 100, 1500 रुपये. धन्यवाद.